झाली तुमची दौलत नाही म्हणते या आता दोरा गुंडाळताना घ्यायची. ताई थांबतील का तेवढा वेळ? तुमच्या इथं पार्किंग मध्ये किती आवाज येतो बसवून दादाने अमर संस्था संचलित परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडी व बालमोहन विद्यालयातर्फे आम्ही आज वटसावित्री पौर्णिमा त्यानिमित्त आज वडाची पूजा केली. वडाची पूजा करण्याचा उद्देश असा, वडाचं जे आयुष्य आहे, वडाचं झाड आहे ते भरपूर दीर्घ आयुष्य म्हणजे जवळजवळ 100 वर्षसुद्धा ते राहतं आणि त्याच्यातून ऑक्सिजन खूप निघतो, म्हणून वटसावित्रीची वडाची पूजा करतात. त्यामागील आणखी एक कारण असं की सावित्रीने जी पूजा केली आजच्या तारखेला आपल्या पतीचं जे सौभाग्य होतं तिने यमराजाकडून अगदी हिसकावून आणल्यासारखं झालं आणि त्या ठिकाणी तिने आपल्या पतीचे प्राण वाचवले. ह्या पद्धतीने प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याची तब्येत चांगली राहावी, निरोगी राहावी, चांगली याच्याकरता आयुष्याकरता हे व्रत करत असते आणि प्रत्येक सौभाग्यवती याची पूजा करत असते. यामध्ये झाडाची पूजा करण्याच्या मागे सगळ्यांनी झाडं देखील लावावी आणि झाडाचं संवर्धन करावं. शाळा स्तरावर असेल, समाजाच्या स्तरावर असेल किंवा शासनाच्या स्तरावर असेल झाडं लावली जातात, पण प्रत्येक भगिनीने झाड लावावं. एक झाड वडाचं आणि एक तुळशीचं अवश्य एक झाड लावावं आणि आपल्या हातभार लावावा समाजाकरता. समाजाचं पण आपण काही देणं लागतो, या हिशोबाने समाजाकरता आपण पण हातभार लावावा.